कसे शांत बसलेत खाऊन. आता बोललं गवत आणून टाकायचे. 10:30 वाजलेत. आणि मित्रांनो, आता आमच्या घराचं काम चालू आहे. तर एवढ्याशा याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला मी दाखवते 2 पाचुंदे बसवायचेत काढवायचे. कसे बसवायचे आता तो विचार पडलाय. पाऊस असा मधीच येतोय, मध्येच कडकड धडधड, कुठं गारांचा पाऊस, कुठं काय. विकतचा कडबा घेतलेला आहे. एक तर आमच्या घराचं काम चालू आहे, त्यामुळं आम्ही शेळ्यांच्या ह्याच्यात राहतोय. शेळ्यांच्या ह्याच्यात बाहेर येते म्हणून लावते, ते दाखवते तुम्हाला. हे आमचं घराचं काम चालू आहे. पावसाळ्यात देतात की नाही माहीत नाही आता. काल पण खूप भरून आलता पाऊस. असं वाटत होतं पडतोय का काय, पण नाही पडला. दाखवते मी तुम्हाला. पहिल्यांदा मी व्हिडिओ काढते, व्हिडिओमध्ये बोलते. तेवढ्याशा याच्यामध्ये एवढा कडबा बसेल का? हा तरी 250 कडबा असेल. असा उभा करून ठेवला होता. आता तेवढ्याशा याच्यात बसवायचा आहे. कसा बसवायचा तो विचार पडतोय. नाही बसवला तर रचायला आम्हाला जागा नाही दुसरीकडं कुठं. आणि आता त्यांच्या ह्याच्यात राहतोय म्हटल्यावर जिथं आम्ही कडबा रचत होतो तिथं शेळ्यांना बांधले. इथं थोडीफार कडं सोडते. कांद्याची पात आणली होती बघा थोडीशी, संध्याकाळची सोडते थोडी दररोज. कसं करायचं, कसा तो आता कडबा त्याच्यात हे करायचा. पाऊस पण थांबाने. त्यांना सांगितलं आहे मी मे जूनपर्यंत द्या घर, पण काय माहीत आता. तेवढ्या याच्यात कसं बसेल सांगा बरं तुम्ही आता. स्लॅब पडले अजून मागच्या शुक्रवारी. आता सुकायला द्यायला टाईम लागेल.